नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। एकलव्य आघाडीचा दिलभाऊ जाधव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे आक्रोश मोर्चा संदर्भातली। सरना धर्मासाठी आक्रोश मोर्चा येवल्यात सरना धर्मासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीच्या प्रणित एकलव्य महाराष्ट्र राज्य संघटनेकडून करण्यात आला। आदिवासींना सरना धर्माची मान्यता द्या, सरना धर्मासाठी शासनाने विशेष कोड देऊन मध्य प्रदेश राज्य, गुजरात राज्य, महाराष्ट्र राज्य, राजस्थान राज्य आदी राज्यांना मिळून 49 जिल्ह्यांचा भिल्ल प्रदेश या मागण्या मान्य करून यांना मान्यता द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी एकलव्य आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरना धर्मासाठी आक्रोश मोर्चा उपविभागीय प्रांत व तहसील कार्यालय येवला येथे काढण्यात आला। किरण मगरे, विठ्ठल माळी, रामदास मोरे, काळू माळी, रमेश बोरसे, देवीदास पवार, विलास माळी, भगवान मोरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रतीक शिंदे, अतुल घोडेराव, अनंत शिंदे, चंद्रकांत शेखर गायकवाड, संजय शिंदे पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची विंग आहे आदिवासी एकलव्य आघाडी म्हणून, त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा आदिवासींचा मोर्चा आणलेला आहे। तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आदिवासी हा ख्रिश्चन धर्म स्वीकारतायत, पुढे मुस्लिम धर्म स्वीकारतायत आणि या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं विधानसभेमध्ये की आदिवासी हा हिंदू आहे आणि त्यांनी हिंदू धर्म जर सोडला तर त्याच्या आम्ही या ठिकाणी सवलती बंद करू, त्यांचं या ठिकाणी आरक्षण बंद करू। तर मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाचा 2011चा या ठिकाणी निर्णय आहे की आदिवासी हा हिंदू नाही आणि तो आदिवासी आहे, त्याचा आदिवासी धर्म आहे, त्याच्या चालीरीती वेगळ्या आहेत, त्याचं कल्चर वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ही मागणी आज आमची अशी आहे की आदिवासींचा जो धर्मकोड आहे तो धर्मकोड आदिवासींना सरना धर्म नावाचा धर्म आहे आमचा, तो धर्मकोड आम्हाला मिळावा आणि हा जो प्रकार आहे म्हणजे 1871च्या जनगणनेपासून तर 1941पर्यंत या ठिकाणी आदिवासींना 9 नंबर कोडला या ठिकाणी ट्राईब या नावाने धर्म स्वतंत्र होता। परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1951ला सुद्धा पंडित नेहरू असताना त्यावेळेस पण धर्मकोड 9 नंबरमध्ये ट्राईब या नावाने म्हणजे आदिवासी धर्म हा आदिवासींचा आहे असं होतं। परंतु 1961ला या ठिकाणी आमचा धर्मकोड जो 9 आहे हा बदलला आणि त्या ठिकाणी ऑदर नाव आलं, ट्राईब नाव आलं नाही आणि म्हणून आज आम्ही जे आदिवासी बांधव विसरलेले आहेत की आमचा धर्म आजही कोणाला विचारलं आपला धर्म कोणता तर कोणी म्हणतं ख्रिश्चन आहे, कोणी म्हणतं हिंदू आहे, म्हणजे आमच्या लोकांना सुद्धा माहिती नाही। ती जागृती झाली पाहिजे, आदिवासींना स्वतंत्र धर्मकोड मिळाला पाहिजेत, आदिवासी भिल्ल भाषा या भिल्ल भाषेला सुद्धा मान्यता भेटली पाहिजेत आणि आदिवासींचा या ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश असे एकूण 43 बहुल आदिवासी जिल्हे आहेत आणि त्या ठिकाणी भिल्ल भाषा बोलली जाते। तर आमचं मत आहे का भिल्ल प्रदेश आम्हाला एक स्वतंत्र भिल्लांना भिल्ल प्रदेश या देशात भेटलं पाहिजे, कारण भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर या ठिकाणी 2 प्रदेश होते, एक गोंडवाना राज्य आणि एक भिल्ल प्रदेश। तर ते सुद्धा इंग्रजांनी मान्य केलं होतं, परंतु आम्हाला या ठिकाणी काँग्रेसनी फसवलं। 10 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी तुम्हाला तो भिल्ल प्रदेश आणि गोंडवाना प्रदेश देऊ असं सांगितलं, परंतु आता ते त्यांना त्याला देत नाही आहेत आणि ठिकाणी आमची ही मागणी घेऊन आम्ही राष्ट्रपतींना प्रांतांच्या माध्यमातून निवेदन देऊन हे कळवत आहोत। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा।